ॲज अ मदर आपण कितीतरी वेळा काळजी घेतो की बाळाचं वजन वाढण्यासाठी आपल्याला काय करता येईल. आपण वेगवेगळे फोर्टिफाईड फूड्स त्यांना देतो, परंतु अचानक एखादा आजार येतो आणि आजारामध्ये बाळाचं वजन कमी होतं आणि हे वजन झालेलं कमी पुन्हा गेन करण्यासाठी आपल्याला अजून कष्ट करावे लागतात. तर आजारामध्ये हे वजन कमी होऊ नये आणि आजारामध्ये बाळाच्या शरीराला आजाराच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून आपण काय करू शकतो ते आपण बघूयात. यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे, ते तुम्ही फॉलो करा. सगळ्यात पहिला नियम म्हणजे नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बाळ यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो. सगळ्यात पहिला नियम म्हणजे जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मदर असाल, म्हणजे जर बाळाला तुम्ही अंगावरचं दूध देत असाल, तर तुम्ही जास्तीत जास्त वेळा ब्रेस्ट फीडिंग बाळाला आजारपणामध्ये करा. याचे दोन फायदे आहेत. एक तर ब्रेस्ट फीडिंगमधून बाळाला वेगवेगळे न्यूट्रिशन्स तर मिळतीलच, आणि दुसरा फायदा म्हणजे आजारपणामध्ये बाळ थोडं इमोशनली, जसं फिजिकली वीक असतं तसं इमोशनलीही थोडं वीक झालेलं असतं. पण या काळामध्ये जेवढं आपण जास्त ब्रेस्टफीड करू तेव्हा बाळाला आपलं वॉर्मथ मिळेल आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ होण्यासाठी आणि त्याला इमोशनली स्टेबिलाइज करण्यासाठी मदत होईल. दुसरा पर्याय म्हणजे बाळाला आपण किंवा मुलांनाही आपण जेवढं काही खायला देतो त्याच्यामध्ये फ्लुईड इंटेक आपण जास्त ठेवला पाहिजे. अनेक पेरेंट्स, अनेक मदर्स म्हणतात की बाळ आजारी पडल्यानंतर आता काहीच खात नाही आहे, तर मी काय करू. तर आपण त्यांना फोर्स करायला नको की त्यांनी जे आजारी पडण्याआधी जे काही खात होते ते सगळं त्यांनी आजारी पडल्यावर पण खातील असं होणार नाही. परंतु या कालावधीमध्ये जो फ्लुईडचा इंटेक आहे तो मात्र आपल्या बाळामध्ये अगदी योग्य प्रमाणामध्ये गेला पाहिजे. यासाठी तुम्ही कोकोनट वॉटर, वेगवेगळे फ्रेश ज्यूसेस वापरू शकता किंवा बाळाला जर आवडत असेल तर सूप्स वगैरे देखील आपण बाळाला देऊ शकतो. तिसरा उपाय म्हणजे लहान मुलं आजारी पडली की ती एकाच वेळी भरपूर प्रमाणामध्ये योग्य प्रकारे जेवणाचं ताट संपवू शकत नाहीत. पण यावेळी तुम्ही स्मॉल परंतु फ्रिक्वेंट मील्स देऊ शकता. म्हणजे छोटा छोटा आहार थोड्या थोड्या वेळाने देऊ शकता, ज्याच्यामुळे त्यांची एनर्जीची डिमांडसुद्धा भागेल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिवसातून कमीत कमी 6 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही तुम्ही बाळांना फीड करू शकता. चौथा पर्याय म्हणजे मुलं आजारी असतील तर तेव्हा आपण स्पायसी फूड देणं टाळलं पाहिजे. याच्याऐवजी सॉफ्ट ब्लँड डाएट आपण त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे वरण भात, तूप असं आपण त्यांना देऊ शकतो. तसंच तुम्ही या कालावधीमध्ये तुमच्या बाळाची किंवा मुलाची एखादी आवडती डिश त्यांना करून देऊ शकता. पाचवा पर्याय म्हणजे समजा जर बाळाला डायरिया झाला असेल, लूज मोशन्स झाले असतील, तर या कालावधीमध्ये आपण चहा, कोला किंवा असे सॉफ्टन ड्रिंक्स वापरायला नकोत. कार्बोनेटेड ड्रिंक्स वापरायला नकोत, ज्याच्यामुळे बाळांचा डायरिया जास्त वाढण्याचे चान्सेस असतात. डायरिया झाला असेल तर त्याची स्पेसिफिकली कशा प्रकारे काळजी घ्यायची याचा एक आम्ही व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही नक्की पहा. सहावा उपाय म्हणजे बाळाला दुधाऐवजी तुम्ही योगर्ट वापरू शकता. आणि जर तुम्हाला दूध वापरायचंच असेल तर या दुधामध्ये तुम्ही वेगवेगळे सिरियल्स म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, रागी यासारखे खीर बनवून त्या दुधातून तुम्ही देऊ शकता. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे बाळाच्या दिवसभरामध्ये येणाऱ्या आहारामधून मिळणारी एनर्जी जी आहे त्यापैकी 50% ही एनर्जी दुधाव्यतिरिक्त इतर पदार्थांमधून मिळाली पाहिजे. हे 6 नियम तुम्ही जर फॉलो केले तर तुमच्या बाळाची ग्रोथ तर व्यवस्थित होईल, तसेच इलनेसमधून किंवा आजारामधला त्याचा जो प्रवास आहे तो सुखकर होईल. परंतु याच्याऐवजी जर तुम्हाला आपण नक्की कोणते पदार्थ किंवा काही पदार्थांची अशी लिस्ट आहे का, ही जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही पुढचा व्हिडिओ त्या पदार्थांवरती बनवू. धन्यवाद.